नाही, तुम्ही जसं म्हणताय की पक्ष फोडले जाणार, तुम्ही अजित पवार गटाला किंवा अजित पवारांना ऑफर देताय. विनायक राऊत काल बोलले की तुम्ही महाविकास आघाडीत या, मी कोणाला ऑफर देणार नाही. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अजित पवारांचं पूर्ण होईल. मला माहीत नाही त्याच्याविषयी, तो शरद पवारांचा विषय. अजित पवार हा पवार साहेबांचा विषय, आणि पवार साहेबसुद्धा राजकीयदृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे. मी पवार साहेबांना ओळखतो, पवार साहेब आणि ते भेटतात, ठीक आहे, त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात, ते आवश्यक असतं, कारण एकमेकामध्ये तंगड्या गुंतलेल्या आहेत. पण राजकीयदृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाही, राजकीयदृष्ट्या म्हणतो. माफ करण्याचं तुम्हाला बघा, जे माझं आकलन आहे ते राजकीयदृष्ट्या म्हणतो. बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. जसं आमचंही कुटुंब आहे ठाकरेंचं. हो, आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात, राजकीय स्वभावात फरक आहे. पण मी त्यांना जे काय त्यांना मला माहीत आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला, ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही, घाबरून पळून गेलेले लोक आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण ते मुख्यमंत्री होणार नाही. अजित पवार हे कदापि भाजपबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष, आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल, पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्री शरद पवारांना भेटलात, तुमची पवारांनी स्वतः म्हटलंय की राजकीय मंथन वगैरे झालं ना. तर अलीकडच्या काळात जी तुम्ही एक छोटी जी नाराजी होती ती व्यक्त करत होतात, विशेषतः मी काल पहलगाम हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, विशेषतः पवारांनी जे सरकारचं समर्थन करणं, यावर तुम्ही जी नाराजी व्यक्त करत होता त्यावर तुमची काही चर्चा झाली का, आणि पवारांचं आता त्यावर काय म्हणणं? मी पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी, नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन 17 मेला आहे, आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती, ती त्यांना दिली. आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली. माझं मत ठाम आहे, आमचं मत ठाम आहे. अमित शहा हे या सगळ्या हा जो नरसंहार झाला, त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही, हे माझं मत आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली नाही, पण तुमच्या चर्चेनंतर शरद पवारांचं आता या पहलगाम हल्ल्यासंदर्भात जी सरकारची भूमिका आहे त्यावर मत बदलू शकतं का? मी असं कसं काय सांग, ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते. आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो, आम्ही त्यांचंही मत घेतो. पण मी जे म्हणतोय कदाचित त्यांना ते पटलंही असेल, पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकारबरोबर राहायला पाहिजे. पण हे सरकार त्या लायकीचं नाही ना. हे काय इंदिरा गांधीचं सरकार आहे का? हे राजीव गांधीचं सरकार आहे का? हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का? नाही ना. हे नरसिंहरावांचं सरकार आहे का? नाही. हे बदमाशांचं सरकार आहे, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही इतकं हो. अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेईमानी करण्यासारखं आहे. विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे. चुनचुनके मारेगे काहीतरी म्हणत असतात, ते कसले चुनचुनकर मारताय? आमचे 27 लोक मारले गेले, तुम्ही का खुर्चीवर बसलाय त्या अजून? हे मी माननीय पवार साहेबांना सांगितलं. मला पवार साहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाहीत. बिलो मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता, कारण मी तोंडावर अमित शहांचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं नसतं. तुम्ही सगळे या मूडमध्ये होता की सरकारबरोबर राहायला पाहिजे, पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामापासून पेलगावपर्यंत, अशा गृहमंत्र्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन ऑकवर्ड झाली असते. म्हणजे पुढच्या संसदेच्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सभागृहात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणार. आताही मागतो, सभागृहात मागू. जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर मी राजीनामा मागेन. लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील
आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील त्यांचा, हे त्यांनाही माहिती आहे. म्हणजे शरद पवारही राजीनामा मागतील. बघा, ज्याला या नरसंहाराचा प्रचंड तिटकारा आलेला आहे किंवा नरसंहाराविषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. राऊत साहेब, राहुल गांधींनी काँग्रेस